साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 2020 ते 2021 जन्मशताब्दी वर्ष आहे. ही जन्मशताब्दी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु लॉकडाऊनमुळे जरी हे कार्यक्रम होऊ शकले नसले तरी विविध उपक्रमांद्वारे उदाहरणार्थ ऑनलाईन पद्धतीने तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्रकाशित करून जनतेसमोर आणता आले असते. हे साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिताही उपयोगी पडले असते. परंतु संपूर्ण वर्षे उद्धव ठाकरे सरकारने काहीही केलेले नाही. मग प्रश्न असा उपस्थित होतो, जर काही केलेच नाही तर 100 कोटी रुपयांचे सरकारने नेमके केले काय? या संदर्भात रिपाई नेते परशुराम वाडेकर यांना आम्ही विचारले असता ते काय म्हणाले ते आपण पाहूयात. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेक गोष्टी जाहीर केल्या आणि या जन्मशताब्दीसाठी त्यांनी 100 कोटीची तरतूद केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अत्यंत देखणी वेगळ्या स्वरूपाची आणि विविध उपक्रमाने साजरी होताना दिसेल. आत्ताचे जे सरकार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं या सरकारनी उद्धव आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनी या वर्षभरामध्ये अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने एक साधी बैठकसुद्धा घेतली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती बजेटची तरतुदी केली, परंतु उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादा पवारांनी त्या 100 कोटी रुपयाचं नेमकं केलं काय? अण्णाभाऊंना भारतरत्न द्या म्हणून केंद्राकडं पंतप्रधानाकडे एक मागणी केलेली. दुसरी मागणी चिरागनगरचं जे घर आहे ते घर स्मारक गेलं पाहिजे. एकीकडं 100 कोटी रुपये जाहीर करता आणि जाहीर करून मात्र त्याच्यावर 1 रुपया देखील खर्च करणार नसेल तर मात्र एकीकडं सांगायचं आम्ही धर्मनिरपेक्षता असं फुगीर सोंग आणायचं आणि एकीकडं त्या अण्णाभाऊंच्या नावाने मतं मागायची, त्या अण्णाभाऊंच्या नावाने काहीतरी मोठी भाषणं करायची. येणारी जयंती देखील मोठ्या ताकदीने आम्ही साजरी करू. सरकार करत नसलं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कार्यकर्ते हे अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप मोठ्या ताकदीने मोठ्या उत्साहाने वाड्या वस्त्यामध्ये करतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि ही वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. ह्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने आपण बघतो की महाराष्ट्र शासनाने कुठलीच तयारी आतापर्यंत तरी केलेली दिसत नाही. याच अनुषंगाने आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय परशुरामजी वाडेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. वाडेकरजी, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. आपण बघत असाल की आता आठवड्याभरातच अण्णाभाऊ साठे यांचे जयंती आहे आणि जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अद्याप तरी कुठली तयारी केली दिसत नाही. आपण एक नेते म्हणून काय सांगाल? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे सध्या सुरू आहे. ज्या दिवशी ही जन्मशताब्दी वर्षाच्या संदर्भातल्या विविध कार्यक्रमांची घोषणा पूर्वीचे मुख्यमंत्री व आत्ताचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेक गोष्टी जाहीर केल्या आणि या जन्मशताब्दीसाठी त्यांनी 100 कोटीची तरतूद केली. तसेच चिरागनगर या ठिकाणी जे अण्णाभाऊ साठेंचं घर आहे ते घर राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी त्याचा एक आराखडा त्यांनी निर्माण केला. त्यासाठी आदरणीय मधुकर कांबळे हे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून आणि ती कमिटी केली. तसेच साहित्य प्रकाशनाच्या संदर्भात मल्लिकार्जुन अमर शेख यांचं हे देखील कमिटीच्या त्या साहित्य प्रकाशनाच्या ह्याच्यावर त्यांची नेमणूक केली आणि त्यांची समिती केली. आणि आम्हाला असं वाटलं आता की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अत्यंत देखणी वेगळ्या स्वरूपाची आणि विविध उपक्रमाने साजरी होताना दिसेल आणि त्याचा आनंद आम्हाला घेता येईल. परंतु जन्मशताब्दी वर्ष आता संपणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 1 ऑगस्टला लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी वर्षाची समाप्ती होणार आहे. आणि आता 1 आठवडा राहिला तरी आत्ताचे जे सरकार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं या सरकारनी उद्धव आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनी या वर्षभरामध्ये अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने एक साधी बैठकसुद्धा घेतली नाही. कुठल्याच कार्यक्रमाची घोषणा केली नाही. एवढेच नाही तर या ठिकाणी
या शताब्दीनिमित्ताने आपण काहीतरी केलं पाहिजे. समित्याच्या अध्यक्ष आणि अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात. मला वाटते कालच सकाळमध्ये मल्लिका अमर शेख यांनी देखील मागणी केली. एक साधी बैठकसुद्धा या सरकारने घेतली नाही आहे. यामुळं एक स्पष्टपणे दिसतं आहे की हे जे सरकार आहे, मग शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे, या सरकारने या वर्षभरामध्ये एकही कार्यक्रम, एक साधी बैठक बोलवली नाही. या शताब्दी कार्यक्रमासाठी त्याचं नियोजन नाही, काही नाही. एक साधी ते जाहिरात करू शकले नाहीत. परवा अण्णाभाऊ साठे यांची स्मृती दिन होता, त्याला धरून त्यांनी अजून काही उपक्रम जाहीर करायला पाहिजे होते, तसंही काही केलं नाही. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी व्हावी, त्याला तरतूद व्हावी, यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी मागणी केली की इथं भरीव तरतूद द्यावी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती बजेटची तरतुदी केली, परंतु उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादा पवारांनी त्या 100 कोटी रुपयाचं नेमकं केलं काय, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा पवारांनी आणि काँग्रेस पक्षानं दिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये जर लॉकडाऊन असेल, करोनाचा प्रादुर्भाव असेल, हे जर आपण मान्य केलं तरीसुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी ही जन्मशताब्दी आपण साजरी करू शकलो असतो. परंतु आपण आता महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात म्हणाला की आतापर्यंत कुठलीच तयारी केली नाही, पण तुम्हाला काय अपेक्षित आहे? महाराष्ट्र शासनाने काय करायला पाहिजे? एक तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे घर आहे, जे चिराग नगरचं घर, या चिराग नगरच्या घरी, या घराच्या संदर्भात जो आराखडा होतो आहे किंवा जी मागणी होतो आहे आंबेडकरी समाजाकडून, दलित समाजाकडून आणि चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी मागणी केली की ज्या चिराग नगरच्या घरामधून अनेक क्रांतिकारक गोष्टी झाल्या, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विषय झाला असेल, अण्णाभाऊंनी अनेक कादंबऱ्या, अनेक पुस्तकं, अनेक गोष्टी त्या घरातून निर्मिती केली आहे. ते घर एक आठवणीतलं घर आहे, नाही का. आणि ज्या छोट्याशा घरातून अण्णाभाऊंनी क्रांतीचा लढा उभा केलेला आहे, सामाजिक समतेचा लढा उभा केलेला आहे, त्या घराचं स्मारक व्हावं ही मागणी होत असताना जरी सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही करत नसाल किंवा गर्दीचे कार्यक्रम, परंतु हे घर स्मारक करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्याच्या पद्धतीची पाऊल टाकले पाहिलं होतं. तशा पद्धतीचं त्यांनी स्मारक करण्याच्या दृष्टीने भूमिका घेतली पाहिजे होती. ती भूमिका घेतलेली नाही. जर मागच्या सरकारच्या काही गोष्टी असतील, त्या गोष्टी त्यांनी काही निर्णय केले असतील, ते येणाऱ्या सरकारने किमान त्याची काळजी घेऊन तो विषय गांभीर्याने त्यांनी घेणं गरजेचं, पण त्यांनी हे गांभीर्याने घेतलंच नाही, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ यांच्या जन्मशताब्दी, एकतर आम्ही अनेक वर्ष या संदर्भातल्या मागण्या करत असतो की बाबा अण्णाभाऊंना भारतरत्न द्या, अण्णाभाऊंच्या घराचं स्मारक करा, अण्णाभाऊंच्या पुस्तकांचं पुन्हा एक त्याची नवीन रूपाने त्याची मांडणी होऊ द्या, नाही का. त्यांनी जे पुस्तकं लिहिलेले आहेत, त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याची पुन्हा वेगळ्या पद्धतीने त्याचं लिखाण झालं पाहिजे, असं आपण करू शकलो असतो, नाही का. पण राज्य सरकारने असं काही केलं नाही आहे. याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत. वाडेकर साहेब, आता हीच तुम्ही पक्षाच्या वतीने जी मागणी केली तर निषेध केलेला आहे, परंतु आपण शासनाकडे मागणी केली का की काय काय कार्यक्रम घेतले पाहिजे, कसे घेतले पाहिजे, याबद्दल आपण मागणी केली का? या ठिकाणी आदरणीय नेते रामदास आठवले साहेबांनी अण्णाभाऊंना भारतरत्न द्या म्हणून केंद्राकडं, पंतप्रधानाकडे एक मागणी केलेली. दुसरी मागणी, चिरागनगरचं जे घर आहे ते घर स्मारक गेलं पाहिजे. साताऱ्याचं जे घर अण्णाभाऊंचं, त्या वाटेगावचं, ते घर देखील आठवले साहेबांनीच ते समाज कल्याण मंत्री असताना ते बांधलेलं आहे. फक्त रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले साहेब आम्ही मागणी करतो असं नाही आहे, पण आंबेडकरी समूहातील, चळवळीतील, समाजवादी विचारातील, परिवर्तनवादी विचारातील अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी राज्य शासनाकडे सातत्याने केलेली. आम्हाला अपेक्षा अशी होती की किमान अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये या गोष्टी मार्गी लागतील,
असं आम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिलं होतं, परंतु अशा पद्धतीचा कुठलाच निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी, अजितदादा पवार साहेबांनी असा कुठलाच निर्णय घेतलेला नाही. या ठिकाणी पिढ्यानपिढ्या आम्ही एकतर या काय म्हणता येईल वेशीच्या बाहेर सगळ्या ह्याच्या बाहेर आम्ही राहिलेलो आहोत नाही का. आणि आता कुठंतरी आमच्या महापुरुषांच्या संदर्भातल्या जन्मशताब्द्या जेव्हा येतात त्या मात्र नजरेआड करणं, तरतूद असताना ते बाजूला करणं नाही का, त्यांचं साहित्य प्रकाशित न करणं नाही का. आणि अशा पद्धतीचं जर काम राज्य सरकार करत असेल तर हे सरकार जातीवादी सरकार आहे. हे सरकार अण्णाभाऊंच्या आणि त्यांना मानणाऱ्या आणि आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी या शताब्दी वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, ते आम्ही कदापि सहन करणार नाही का. खरं म्हणजे अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने अण्णाभाऊंचं मोठं काम महाराष्ट्रामध्ये नाही का, देशामध्ये मोठं काम आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा मोठा लढा अण्णाभाऊंनी या महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे. त्याची आठवण म्हणून एखादं स्मारक अण्णाभाऊंच्या या निमित्ताने उभं राहणं गरजेचं होतं. अण्णाभाऊंच्या संदर्भात बोलत असताना आर्थिक विकास महामंडळ जे मातंग समाजाच्यासाठी निर्मिती केली त्याच्यामध्ये सुद्धा भरीव तरतूद नाही. म्हणजे एकीकडं शताब्दी वर्षामध्ये किमान मातंग समाजातील, दलित समाजातील 100 विद्यार्थी आम्ही दत्तक घेत आहोत किंवा आम्ही विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करत आहोत, काहीतरी केलं असतं तर आम्हाला हे समाधान वाटलं असतं की या सरकारने शताब्दी वर्षामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मार्फत एवढी मुलं आम्ही उद्योजकाला लावलेले आहेत, एवढे त्यांना आम्ही स्वयंरोजगार करून दिले आहेत, असं काहीतरी करायला पाहिजे. पण तसं काही केलं नाही. त्यांना असं वाटतं की काय करायचं आहे, म्हणजे काही गरज नाही का. अशा पद्धतीचं जर त्यांचं वागणं असेल नाही की या सरकारचं, तर त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मी तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्की पुन्हा मी विनम्रपणे आवाहन करतो की या ठिकाणी अण्णाभाऊंचं जे साहित्य प्रकाशन आहे ते प्रकाशन करणं गरजेचं. समजा सांस्कृतिक कार्यक्रम आपण करत नसू, परंतु अण्णाभाऊंची जी पुस्तकं आहे, अण्णाभाऊंनी जी जी साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि अशा अण्णाभाऊंच्या त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यातून अनेक काही तरुण पोरं घडलेली आहेत, अनेक त्यांचा इतिहास लोकांसमोर आहे. तर ती साहित्य निर्मिती ते करू शकले असते. साधी बैठकसुद्धा म्हणजे घेतलेली नाही. म्हणजे जी साहित्य सरकार एक उदासीन दिसते आपल्याला, परंतु या सगळ्या संदर्भामध्ये आता अजून 8 दिवस बाकी आहे. या 8 दिवसामध्ये जर सरकारने या संदर्भात कुठली भूमिका जर नाही घेतली तर आपण आपली काय भूमिका असणार आहे? नाही, हे सरकार काही करणार नाही. आता आठवड्याच्या आत ह्याच्यामध्ये अण्णाभाऊंची एक कसं निदर्शन आणलं हा महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही काय केलं म्हणता तुम्ही, पण सरकारला निदर्शन आणण्यासाठी तुम्ही काय करणार हा प्रश्न येतो. यामुळं गेल्या वर्षभरामध्ये या सरकारने अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्ष हे गुंडाळून ठेवलेलं आहे. 100 कोटीची तरतूद जाहीर केलेली असताना देखील तिचा निधी वापरला गेला नाही. अण्णाभाऊंच्या साहित्य निर्मिती जी व्हायला पाहिजे ती केली नाही. ज्या समितीच्या बैठका घेतल्या पाहिजे त्या घेतल्या नाही. हे सरकार अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही शुक्रवारी दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध कलेक्टर कचेरी आम्ही करणार आहोत. आम्ही मागणी करणार आहोत की अण्णाभाऊंची जन्मशताब्दी वर्ष मला वाटतं 1 ऑगस्टला संपणार आहे नाही का. तर त्या अगोदर मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमचं या आपल्या चॅनलच्या मार्फत आव्हान आहे की चिराग नगरचं जे घर आहे ते घर राष्ट्रीय स्मारक करून त्या ठिकाणचा जो आराखडा निर्माण केला असेल की तिचं काय नियोजन झालं असेल तर त्याला ताबडतोब मान्यता द्यावी आणि ताबडतोब घोषणा करावी. तर ती अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने एक काहीतरी गोष्ट सरकारने केली असं वाटेल. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठेचं जे साहित्य निर्मिती आहे ती साहित्य निर्मिती त्यांनी तातडीने करावी. त्याला तरतूद करून त्याला कामाला सुरुवात करावी आणि त्याला तातडीने तरतूद करून त्यांच्या साहित्याची निर्मिती त्यांनी तातडीने करावी, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांना त्यांनी भरीव तरतूद द्यावी आणि भरीव तरतूद देऊन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला तरतूद दिल्यानंतर त्या समाजामधील जे होतकरू तरुण आहे, जे सुशिक्षित बेकार आहे, असे किमान 1001 तरुण आपल्या पायावर उभा राहतील. त्यांना उद्योगधंदा काढून देण्यासाठी तातडीने तशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भातल्या
एक आठवणी म्हणून जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांची छोटी मोठी स्मारकं निर्माण करावी, नाही का. संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीच्या संदर्भातलं अण्णाभाऊंचं मोठं योगदान आहे. त्या योगदानासंदर्भातलं एक मोठं स्मारक त्यांच्या आठवणीतलं एक निर्माण करावं आणि अशा पद्धतीच्या मागण्या आमच्या आहेत, ते करू शकतात. म्हणजे या वर्षभरामध्ये त्यांनी केलं नाही, या आठवड्यामध्ये या 15 दिवसात त्यांनी ते करावं, ही मागणी आम्ही करत आहोत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांना देखील या ठिकाणी अभिवादन करत असताना, त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना, या सरकारने केवळ ते दलित समाजामध्ये दलित समाजातून येतात. मला कधी कधी असं वाटतं की अण्णाभाऊ साठेच्या जागी दुसरे जर कुठले मोठे नेते असते तर त्यांचा हे जो जन्मशताब्दी वर्ष तो किती उत्साहाने गेला असता. म्हणजे लॉकडाऊन असता तर तो झाला असता ना. आणि फक्त मग अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष की ज्या महामानवाने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकं, अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहे. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे, त्यांच्या कामगार चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. हे सगळं पाहता या ठिकाणी अण्णाभाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये सरकारने अशा पद्धतीची उदासीनता दाखवावी याच्यासारखा निषेध करावा तेवढा कमी आहे. मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून अत्यंत विनम्रपणे सांगतो की अशा पद्धतीचा अण्णाभाऊ साठेंचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही आहे. सरकार जरी अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी साजरी करत नसली, पण रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी केली. पुण्यामध्ये पुण्याच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर आम्ही पहिल्याच वर्षी, म्हणजे ज्या दिवशी शताब्दी सुरू झाली, आम्ही 100 किलो पुस्तकं आणून अण्णाभाऊंच्या पुस्तकाची तुला करून वर्षभर आम्ही अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी वेगवेगळ्या उपक्रमाने आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते साजरी करत आहोत. त्याचा समारोप देखील महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या वाड्या वस्त्यावर, घरांवर जिथं असेल आम्ही तिथं ही जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करत आहोत. येणारी जयंती देखील मोठ्या ताकदीने आम्ही साजरी करू. सरकार करत नसलं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कार्यकर्ते हे अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप मोठ्या ताकदीने, मोठ्या उत्साहाने वाड्या वस्त्यामध्ये करतील. कारण की आम्ही त्यांच्याशी कटिबद्ध आहोत. आमचा वैचारिक वारसा अण्णाभाऊ आहे. त्यामुळे सरकार करेल न करेल, परंतु सरकारने करायला पाहिजे. कारण सरकारची ती जबाबदारी आहे. तुम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही हे करू, ते करू, अमुक करू. तुम्ही झिरो केलेलं आहे, तुम्ही काहीच करत नाही. याच्यासारखं वाईट दुसरी कुठली गोष्ट नाही आहे. त्यामुळं या सरकारचा निषेध म्हणून आम्ही शुक्रवारी आंदोलन करणार आहोत. आणि सरकारला आम्ही पुन्हा सांगतो आहे की ताबडतोब तुम्ही या संदर्भातल्या भूमिका घ्याव्या. नाहीतर उद्धव ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील, त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्या जिथं असतील तिथं आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण हा शेवटी आमचाही स्वाभिमानाचा प्रश्न नाही का. या महाराष्ट्रातला पैसा, त्या पैशामध्ये आमचा देखील वाटा आहे. तुम्ही एकीकडं 100 कोटी रुपये जाहीर करता आणि जाहीर करून मात्र त्याच्यावर 1 रुपया देखील खर्च करणार नसेल तर मात्र ती वेदनादायी गोष्ट आहे, ते दुःखदायी गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या सर्व चॅनलच्या मार्फत मी आपल्याला विनंती आहे, कालच सकाळ पेपरमध्ये देखील मल्लिकार्जुन शेख, अमर शेख यांचा मोठी बातमी होती की साधी पुस्तक प्रकाशनाची बैठक या सरकारने घेतली नाही. म्हणजे याच्यासारखा जातीवाद दुसरा कुठला असू शकतो का. एकीकडं सांगायचं आम्ही धर्मनिरपेक्षता असं फुगीर सोंग आणायचं आणि एकीकडं त्या अण्णाभाऊंच्या नावाने मतं मागायची, त्या अण्णाभाऊंच्या नावाने काहीतरी मोठी भाषणं करायची आणि प्रत्यक्षामध्ये कृती करत असताना मात्र ती करायची नाही आहे. हे बरोबर नाही आहे. त्यामुळं याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत. सरकारला पुन्हा आमचं आव्हान आहे की अजून तुम्ही करू शकता, तुम्ही निर्णय करू शकता, तो निर्णय करावा अशी उद्धव ठाकरे साहेबाला विनंती आहे. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ.